कोण फिलिस्तीन? याला माहिती कोणता फिलिस्तीन आहे? कशाकडे झेंडा ते फडकवतो? भारताचा फडकव ना. भारताचे जे लोक प्रामाणिक नाही, जे भारत हरल्या फटाकडे वाचतात, ते देशातले नागरिक का? बाहेर देशातले लोक येतात बरं आणि ते सांगतात, त्यांचं ते लोक ऐकतात. पण म्हटलं आज याच्यावर बोललो तो लोकांना वाटतं इलेक्शन आलं, मग हे काहीतरी नवीन मुद्दा काढायला लागला. निवडणुकीच्या अगोदरच मी ठरवलेलं होतं, सत्ता तर आमची महायुतीचीच आली पाहिजे. सगळ्या पक्षाचा माझा काही संबंध नाही, पण हिंदूंच्या बाबतीमध्ये मला वाटतं की हिंदू लोकांनी ते तारतम्य पाळलं पाहिजे. आपण युरोपियन कंट्रीजची कॉम्पिटिशन करू शकतो. जसं मी इंदोरचं उदाहरण सातत्याने देतोय. इंदोरचं उदाहरण का देतोय? स्वच्छ शहर म्हणून त्याला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने एक नंबर मिळतो. तर आता लोकांना लागत आहेत की कॉन्क्रीट रस्ते पाहिजे, ते मुरुम घेऊन फिरायचे. नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. हॅट्स ऑफ मराठीच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत एका खास व्यक्तिमत्वाला. विकासाच्या मुद्द्यावर या शहराचं एक वेगळं चित्र लोकांसमोर मांडणारे आणि अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय आमदार अशी बिरुदावली मिळवणारे संग्राम भैया जगताप यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या विषयांवर असलेली त्यांची मतं. भैया नमस्कार आणि तुमचं या विशेष पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही पहिल्यांदा महापौर जेव्हा झालात तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा तुमचा हा प्रवास थक्क करणारा आहे. कारण मला आजही आठवतोय तो आपला पहिला इंटरव्ह्यू, ज्या वेळेला तुम्ही महापौर झाल्यानंतर आपण त्या विशेष चेंबरमध्ये तो इंटरव्ह्यू घेतला होता. आणि पण त्याच्यानंतरचे आजचे संग्राम भैया बघताना अनेकांना प्रश्न पडतो की हा बदल झाला कसा? हा 360 डिग्री चेंज तुमच्यामध्ये कसा घडून आला? त्यासाठी तुम्ही काय अभ्यास केला आणि या मागं तुमचं कोण गुरु आहे ते आम्हाला जरा सिक्रेट जाणून घ्यायचं. नाही, असं काही गुरु वगैरे विशेष असं काही कोणी नाही, पण याच्यामध्ये जी माणसं आपल्याशी भेटत असतात, बोलत असतात, वेगवेगळ्या विषयांवरती आपण ज्यावेळेला स्वतः फिरतो आणि अनुभवतो त्याला मनुष्य त्यातनं घडत असतो. असं राजकारणामध्ये तसं पाहिलं गेलं तर आपण आमच्या वडिलांनी काही ठराविकच गोष्टी सांगितलेल्या होत्या की काही तत्व असतील किंवा काही माणसं असतील की आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, आणि त्या गोष्टी आत्मसात करूनच पुढं काम करताना आम्ही ती सुरुवात केली होती. जोपर्यंत ते होते त्यावेळेला अनेक गोष्टी अशा आपल्याकडनं चुकल्यानंतर त्याची जाणीव करून द्यायची की हे गोष्ट बरोबर नाही, आणि मग त्याच्यातनं ते काम आपण पुढं त्याच्यामध्ये काही बदल करून किंवा आपण चुकलो नसल राजकीय दृष्ट्या काही निर्णय राजकीय दृष्ट्या पण घ्यावा लागतात, तर त्यात सुद्धा आपल्याला ते सांगावं लागतं. म्हणजे जसं तुम्ही म्हणले की ते असे फुल टाइम काय असे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते काय वावरत नसायचे. बरोबर, ते 2 वेळा विधान परिषद असले किंवा पूर्वी ते नगरपालिका असतानाही नगराध्यक्ष होते आणि महानगरपालिका असताना सुद्धा एकदा ते नगरसेवक म्हणून एकदाच झाले ते. बरोबर. पण नंतर विधान परिषदेला 2 वेळा सदस्य झाल्यानंतर सुद्धा कधी ते असे फार राजकारणाच्या कधी फार ते भानगडीत पडले नाही. मग त्यांनी माणसं जे जमवायचं शिकलेलं आहे किंवा ते माणसं जोडून ठेवणं, जमवायला बरेच लोक जमवतात पण ते जोडून राहत नाहीत. तसं त्यांचं ते वैशिष्ट्य होतं की त्यांनी माणसं जी जोडलीत तर ते त्यांनी जमवून ठेवले. पण ते बिगर राजकीय लोक होते, त्यांनी जे जोडून ठेवले होते. शेवटी आता आपण पाहतो की जे राजकारणासाठी जोडलेले लोक असतात, बरोबर, ते शेवटी प्रवाहाच्या बरोबर चालणारे लोक असतात. आणि दुसरी गोष्ट, त्यांना काहीतरी आपल्याकडनं हवं असतं म्हणून ते तेवढ्यापुरते राहत असतात. पण त्यांनी जो संच होता हो हा बिगर राजकीय संच होता, आणि त्यामुळे तशाच लोकांना पण तुम्ही तसाच्या तसा अडॉप्ट केलाय. हे केलं ना. पण कसं असतं, शेवटी मी अनेक वेळा खासगीत सांगत असतो की कुठलाही मनुष्य असेल तो एक व्यक्ती एकदाच होत असतो. बरोबर. पण कुठल्याही व्यक्तीची तुलना करू शकत नाही हा माणूस असा होऊ शकतो. बरोबर. म्हणजे वडील असले तो मुलगा तसा होऊ शकत नाही, किंवा एखादा त्यांचं पाहून एखादा शिकत असेल, सेल्फ आयडेंटिटी असते. तो एखाद्याचा दुसरा व्यक्ती जरी तो मुलगा नसेल, कुटुंबाचा सदस्य नसेल, पण तो त्यांचं पाहून जर शिकत असेल तरी तो व्यक्ती तसा घडू शकत नाही. त्यामुळे एक मनुष्य तो परमेश्वराने बनवलेला मनुष्य तो एकदाच घडत असतो. हा प्रश्न विचारण्यामागचं अजून एक कारण असं होतं की तुम्ही आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना सतत भेटत असता, वेगवेगळ्या मंचावर जाऊन तुम्ही मनोगत व्यक्त करत असता, काही ना काही सांगत असता. पण या सगळ्या भाषणांमध्ये किंवा सगळ्या तुमच्या संवादामध्ये अतिशय प्रिसाईज गोष्टी येतात. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झाल्यास, तुम्ही जर समजा नाटकाच्या क्षेत्रातल्या एखाद्या स्टेजवर गेलात तर तुम्ही त्याबद्दल बोलता. तुम्ही समजा काय इन्फ्रास्ट्रक्चरच्या ह्याच्यात गेलात तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलता, किंवा तुम्ही खेळाच्या इथे गेलात तर खेळाबद्दल. हे जे सगळं नॉलेज तुम्ही मिळवलेलं आहे
हे कसं मिळवता तुम्ही? त्याच्यासाठी तुम्ही काय अभ्यास करता? नाही, अभ्यास नाही, त्याच्या शेवटी आता वाचन तर आपण करतोच, पण वाचनापेक्षाही मला वाटतं की आपण त्या क्षेत्रात लोकांशी जोडलेलो असलो तर तेवढं आपल्याला त्या अडचणी सांगतात, किंवा अडचणींपेक्षाही त्यांच्याशी आपला संवाद असला की आपल्यालाही कळतं, त्याच्यातले बारकावे आपल्याला बारकावे कळतात, त्यांच्याशी चर्चा करणं, सातत्याने त्यांच्या संपर्कात राहणं, मग याच्यात अनेक गोष्टी कळत असतात की कसं असतं, काय असतं. म्हणजे याच्यात एक महत्वाचा गुण तुमचा कळतोय की तुम्ही चांगले लिसनर आहात. हो, लिसनर. तुम्ही बऱ्याच लोकांचं ऐकून घेता आणि मग त्यावर तुमचा अभ्यास करून तुमचं मत व्यक्त करता. फार महत्वाची गोष्ट आहे ही, कारण दुर्दैवानं असं आता फार लोक करताना दिसत नाही. फार पटकन मत व्यक्त करतात किंवा ऐकून न घेण्याचा गुण आहे. याला जोडून माझा पुढचा प्रश्न आहे की विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही आतापर्यंतच्या 3ही निवडणुका लढलात. यावेळेसच्या निवडणुकीच्या वेळेला तर तुम्ही एक स्वतंत्र विजन डॉक्युमेंट एका खास कार्यक्रमात लोकांसमोर मांडलं. त्याचं प्रत्यंतर आम्हाला या शहरामध्ये येताना दिसतंय. तर हा जो तुमचा यावेळेसचा प्लॅन होता, त्याची तयारी तुम्ही कशी केली आणि तुम्ही हे सगळं आपल्याला करायचं आहे हे पर्टिक्युलरली का ठरवलं आणि आता त्याच्या सध्याची परिस्थिती काय आहे? विजन किंवा विकास हा जो विषय आहे, जसं मी महापौर झालो पहिल्यांदा 1 जानेवारी 2009 ज्यावेळेला मी कामाला सुरुवात केली, तर त्यावेळेसपासून असं ऐकायचो बऱ्याच वेळेला की नगरचा विकास झाला पाहिजे, नगरला असं म्हणतात, नगरला तसं म्हणतात, ह्याच ऐकायचो. पण ते सगळं करण्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधीची आवश्यकता लागत असते. बरोबर. आणि तेवढा म्हणावा तसा निधी आपल्याला शहराला कधी मिळाला नाही. त्याचं मी आता कोणाला नावं ठेवणार नाही, कुणी काय केलं किंवा मी कधी आजपर्यंत नावं काय ठेवलेले नाहीत की ह्यानी असं नाही केलं, तसं आपण पाहतो की इतर शहरांमध्ये तसे बरोबर मोठे मोठे लोक एकमेकांवरती राजकीय मंडळी आरोप करत असतात. निवडणूक आले कमी, आजपर्यंत तसं केलं नाही. हा, तो एक वेगळा गुण तुमच्यात आहेच. मी फक्त आपण काय करणार आहोत हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी त्या गोष्टीला प्रतिसाद दिला. बरोबर. त्यावेळेपासून मला बरेच लोक सांगायचे केलं पाहिजे, विकास केला पाहिजे. पण आता ती जी काही शब्द वापरायची लोक पूर्वी नगरच्या बद्दल, आता तशी भावना मला कोणी असं बोलताना जाणवत नाही. कारण तेव्हा लोक ती भाषणात बोलायचे. म्हणजे आम्ही जेव्हा एखाद्या कामाच्या उद्घाटनाला गेलो, भूमिपूजनाला गेलो, तर लोकांच्या मुखामध्ये काही वेगळे शब्द असायचे नगरच्या बाबतीमध्ये. म्हणजे कुणी जरी आलं तर ते अजून रस्त्यावर न जाईल, रस्ते बदललेले नाही किंवा नगर तेवढंच आहे. आज आता तसं म्हणू शकत नाही, कारण नगरची उपनगर एवढी प्रचंड वाढलेली आहेत. म्हणजे कुठल्याही दिशेने गेलो तर तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता लोकवस्ती वाढलेली पाहायला मिळते. बरोबर. आणि लोकवस्ती कधी वाढत असते? ज्यावेळेला जिथं काम होत असतं, विकास होत असतो, सुविधा मिळत असतात आणि विशेषतः तिथं लोकांना असं वाटतं की आपण इथं राहायला पाहिजे, आपण इथं कुठेतरी व्यवसाय केला पाहिजे, तिथंच लोक येत असतात. आणि तसं नगरच्या बाबतीमध्ये आहे. कारण नगर 4 दिशेने वाढलं. मागच्या तुम्ही जर 15 वर्षामध्ये नगरचा ग्राफ पाहिला, 15 वर्षापूर्वी तुम्ही गेले तर अगदी तुरळक लोकवस्ती असायची. बरोबर. म्हणजे इव्हन तुम्ही जर नालेगावच्या परिसरातनं कल्याण रोडला गेले तर फार तुरळक लोकवस्ती होती. पण आज 15 वर्षामध्ये तिथं प्लॉट भेटत नाहीत. बरोबर. इतकी प्रचंड घरं झालेली आहेत. आणि तिथपर्यंत रस्ते पोहोचवणं, ड्रेनेज पोहोचवणं किंवा लाईट पोहोचवणं, पिण्याची पाण्याची व्यवस्था करणं, ह्या सगळ्यांमध्ये आम्ही मागच्या काही वर्षांपासून आम्ही काम करतो. आणि ते एक यश देखील लोकांच्या आशीर्वादानं यश आम्हाला तिथपर्यंत मिळत गेलं. त्यातनं हे सगळं काम आज सुरू आहे. याला जोडूनच असं आहे की शहराची वाढ होती, तुम्ही प्रयत्नही करताय असं म्हणताय, ते काही प्रमाणात दिसत आहेत, पण तरी सुद्धा तिथे काही मूलभूत ज्या समस्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात. म्हणजे उदाहरणार्थ की ते थोडीशी अनिर्बंध किंवा अनप्लॅन्ड वाढ तिथे होताना दिसते लोकवस्तीची. मग त्याच्यातून रस्त्यावर होणारी अतिक्रमणं, म्हणजे उदाहरणार्थ अगदी आपण तपोवन रोडचं उदाहरण घेतलं तर संध्याकाळी तिथे एक 4 व्हीलर सुद्धा जाईल अशी जागा नसते. तो जो भाग आहे तो आपल्या हद्दीतला नाहीये. कसं आहे, शेवटी आता नवीन लेआउट होतो नगरमध्ये. जर तुम्ही गेलात तर 99% एरियांमध्ये काही भाग केडगावचा सोडला आणि काही भाग गुलमोहरचा सोडला तर 99% सगळं काळी माती आहे, ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो. बरोबर. आणि त्यामुळे लोक कुठेही लेआउट पडला तिथे घर बांधता येतं. आणि तिथं मग तो रस्ता करायचा म्हटलं तो टिकत नाही. मग तो करण्याकरता आज जी प्रोव्हिजन आपली आहे की रस्ता खोदणे, काळी माती काढणे, मुरुम फिलिंग करणे, त्याच्यामध्ये सोलिंग करणे, मग रस्ता करणे, तो टिकल. तशा प्रकारे आपला चालू आहे. आणि म्हणून जे आज होत आहेत, जर आता पूर्वी जर पाहिलं तुम्ही मागच्याच 5 वर्षाला जर पाहिलं तर ज्यावेळेला महानगरपालिका निवडणूक लागणार होती तर जे इच्छुक लोक होते ते मुरुम घेऊन फिरायचे म्हणजे मुरुम टाकण्याकरता.
पण आता मी बऱ्याच लोकांना विचारलं कुठं काय टाकलं काय, ते म्हणजे नाही, कोणाची मागणीच नाही. कारण तेवढ्या पद्धतीनं त्या उपनगरांमध्ये आज रस्त्याची कामं झालेली आहेत, झालेले आहेत किंवा चालू आहेत. त्यामुळे लोकांची ती मागणीच नाही आता. त्यामुळे आता लोकांना लागतायत की कॉन्क्रीट रस्ते पाहिजेत. आता काही भागात मी त्याला सांगितलं तात्पुरतं आपण डांबरी करू, नंतर आपण करू, लोकांना नको, आता ते कॉन्क्रीट करा. म्हणजे आता लोकांनी सगळं पाहिलंय की लोकांना आता ते आवडत आहे. आवडण्यापेक्षा तुम्ही सवय लावली ना सगळ्यांना कॉन्क्रीटच्या रस्त्यांची. लोकांना ते शेवटी तो आपला एकदाच प्रश्न होणार आहे. म्हणून माझं सांगणं आहे की कुठंच कुणी आता ते करू नये. आपण डायरेक्ट सगळ्यांनीच आता कॉन्क्रीटीकरण करावं. आता थोडी अडचणी ती निधीची, फंडिंगची, पण निश्चित आपण जसा प्रयत्न करत आलोय. अजूनही बरेच रस्ते चालू करायचे, अजून बरेच रस्ते चालू नाही केलेले. कारण की अजून हे कामं पूर्ण करणं, कारण की आता ग्रामीण भागात काय होतं की एकदा रस्त्याचं काम सुरू केलं तर बरेच लांब पर्यंत होतं. बरोबर. कारण तिथं खाली युटिलिटी नसतात काही. आपल्या शहरामध्ये जेसीबीचं एक बकेट खाली घातलं, त्या अनेक वेगवेगळ्या मोबाईल कंपनीच्या केबल्स त्याच्याबरोबर येतात, इंटरनेटच्या केबल वेगवेगळ्या येतात, काही टेलिफोनच्या, अजूनही टेलिफोन बीएसएनएलचे लँडलाईन चालू आहेत, जुन्या नव्या पाण्याच्या लाईन असतात, जुन्या नव्या ड्रेन लाईन असतात, असं वेगवेगळं काही ना काही असतं. नाही, आता जे सुरू आहेत ते पुढच्या काही 1-2 महिन्यामध्ये संपली पाहिजेत. जे चालू आहेत ते ओके, जी चालू आहेत ती पुढची, जे चालू करायची, जे सँक्शन आहे त्याची वर्क ऑर्डर आहे, किंवा जी थांबलेली आहे ती पण पुढच्या 1-2 महिन्यात, 2 महिन्यात तरी झाली पाहिजेत, असा एक आमचा प्रयत्न, तुमचा प्रयत्न. पण काय होतं शेवटी एमएससीबीचे पोल्स असतात, एमएससीबीचे डिपो असतात. आता ती डीपी लावायची कुठं, सगळे म्हणतात आमची इथं नका लावू, आमची इथे जागा नाही. ओके. आणि कोणा जुना जर शहरात हद्दी पाहिली तुम्ही, जुन्या शहरामध्ये जुने एमएससीबीचे खांब आहेत, मग ते कुठं लावायचं, जुने डीपे असतात. आता नवीन लोड वाढलेत, पूर्वीच्या प्रत्येकाच्या घरात एसी नसायचे. बरोबर. प्रत्येकाच्या घरात काय असे जास्त मोठे फ्रीज नसायचे, छोटं फ्रीज असायचं, त्याला कमी कन्झम्पशन वाढलं, त्याच्यामुळे मग ते आता लोड वाढवा लागतोय. नवी डीपी लावायचा, किंवा एमएससीबीने तरी आता 5-6 वर्षापूर्वी जर कुठे अचानक टाकली असेल, आता लोड आपल्याला वाढवायचा आहे, मग लोक तिथे प्रॉब्लेम करतात, एमएससीबी प्रॉब्लेम करते, असे छोटे वेगळे प्रॉब्लेम असतात. प्रत्येकाला सांगू शकत नाही कशामुळे थांबलेलं आहे. बरोबर आहे, अगदी. मी सुद्धा नागरिक जर असलो, माझ्या घरासमोर चालू असेल, मलाही वाटतं ते आज रात्री चालू झालंय आणि लगेच सगळं संपलं पाहिजे. ते स्वाभाविक आहे, ह्युमन नेचर आहे. बरोबर. ते ह्युमन नेचर मध्ये वाटणं गैर काही नाहीये, म्हणजे त्यांची अपेक्षा योग्यच आहे. पण ह्या सगळ्या बाबी थोड्या अडचणीच्या असतात, त्याला थोडा कालावधी लागतोय, पण ते आपला प्रयत्न आहे की लवकर पूर्ण करायचा, आणि ते करूयात आपण. अशीच एक मोठी समस्या या शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांना भेडसावती, ती म्हणजे अत्यंत बेशिस्त वाहतूक, त्याच्यावर कुठलंही नसलेलं वाहतूक शाखेचं नियंत्रण, आणि दुसरं म्हणजे कचऱ्याची मोठी समस्या होती. या मधली कचऱ्याच्या समस्येवर तुम्ही अगदीच गेल्या काही दिवसांमध्ये एक मोठं निर्णय घेऊन एक काम केलं, पण त्याचं आता नेमकं काय होणार आहे किंवा काय होतंय, आणि या वाहतुकीच्या बद्दल आपण काय नाही, आता वाहतुकीच्या बाबतीमध्ये आता आपण जे रस्ते करतोय बऱ्यापैकी आपण डिव्हायडर टाकतोय. डिव्हायडर टाकल्यानंतर जी काही रोडच्या बाजूला जी पार्किंग होती कमीत कमी ते थोडी आत जाते. बरोबर. आणि डिव्हायडर नसले, रोड मोठे झाले की लोक कुठेही झिगझॅग गाड्या लावतात, आणि जाणारा एखादा असेल त्याला असं झिगझॅग जावं लागतं. आणि आता डिव्हायडर लावल्यानंतर लक्षात येतं की आपली गाडी थोडी खाली लावावं लागेल, इकडनं गाड्या जाणार आहेत, माणसं खाली लावतात. आता हे लोकांमध्ये बदल करावे लागतील. एक्झॅक्टली. हे एकटा मी काय कुणी काही करू शकत नाही. आज आता जवळपास अंदाजे 75 गाड्या, कचऱ्याच्या गाड्या आलेल्या आहेत. आता मी गेल्या 8 दिवसापासून लोकांना सांगतोय, त्याचं उद्घाटन अनावरण केलं मी गाड्यांचं. बरोबर. कॉम्पॅक्टरही मोठे आले आहेत. कॉम्पॅक्टर म्हणजे काय, तर छोट्या गाड्या जेव्हा कचरा येतो तर तो खाली होतो, कॉम्पॅक्टरमध्ये लोड होतो, आणि तो कॉम्पॅक्ट करून, म्हणजे सगळ्या गाड्या डेपोला नेण्यापेक्षा एका गाडीत किमान 10-20 गाड्यांचा कचरा बसतो. बरोबर. त्याला कॉम्पॅक्ट करतात, प्रेस करून एक कॉम्पॅक्शन करून तो प्रेस करून कचरा डेपोवर जातो. म्हणजे एवढ्या सगळ्या गाड्या कचरा डेपोवर नेण्याच्या ऐवजी कॉम्पॅक्टर मध्ये, म्हणजे त्या गाड्या फास्ट मुवमेंट होतील, आणि ते कॉम्पॅक्टर जाणार, आणि मग ह्या गाड्या जास्त कलेक्शन करतील. पण आता नागरिकांकडून अपेक्षित एवढंच आहे. जसं मी इंदोरचं उदाहरण सातत्याने देतोय. इंदोरचं उदाहरण का देतो, ते भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून त्याला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने 1 नंबर भेटतो, भारताचं 1 नंबर. बरोबर. आपली महापालिका जसं अ वर्ग म्हणजे मुंबई महापालिका आहे, अ ब क ड असतं, म्हणजे ABCD. बरोबर. आपली D झोन मधली महानगरपालिका. बरोबर. ड वर्ग मध्ये सुद्धा आपली सुद्धा 5 मध्ये आलेली आहे. फर्स्ट 5 मध्ये आपण सुद्धा आलोय. पण आपला प्रयत्न पाहिजे की आपण इंदोरच्याच, म्हणजे आपण अ वर्ग दर्जाच्या पालिकेच्या बरोबरीने काम केलं पाहिजे. मग हे मी एकटा करू शकतो का, नाही करू शकत. महापालिकेचे कर्मचारी करू शकतात का, नाही करू शकत. हे काय आयुक्त करू शकतो, कोणी करू, नगरसेवक करू शकतात का, नाही करू शकत. हे नागरिकांनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे माझं घर आहे, मी रोज साफ करतो, मी रोज कचरा बाहेर टाकतो, मग टाकताना तो कुठं टाकायचा आहे. लोक प्लॅस्टिक बॅग मध्ये बांधतात, बाहेर जातात, पुरुष मंडळी जेव्हा जातात ते सांगतात ते कचऱ्याची पिशवी जाताना घेऊन जा. आमचे पुरुष मंडळी काय करतात, जाताना घेऊन जातात आणि जातात अशी
फेकून द्या. गाडीवरनं फेकून देतात. आता हे लोकांनी कालपर्यंत ठीक आहे, तुमच्यापर्यंत गाडीने आली, तुम्ही टाकत होते इथपर्यंत ठीक आहे, आपण समजू शकतो. पण आज जेव्हा सगळी व्यवस्था आहे, तर स्वतःने प्रत्येकाने सवय बदलल्या पाहिजेत की आपलं शहर आहे, आपली मातृभूमी आहे, आपली कर्मभूमी आहे, आपली जन्मभूमी आहे. ह्या प्रकारे आपण वागलो तर हे शहर इंदोरला काय, इंदोरच्या पेक्षा आपण पुढे जाऊ, आपण युरोपियन कंट्रीची कॉम्पिटिशन करू शकतो. बरोबर. पण हे कधी होईल जेव्हा लोक सहभाग होईल. आता काही एक वर्ग आहे तो जाणीवपूर्वक बेशिस्त वागतो, ते आता होईल त्याच्यावरही काम करू. महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आयुक्त म्हणजे तथा प्रशासकांचं राज्य आहे. आता एक राजकीय नेता म्हणून किंवा जनतेतनं निवडून आलेले तुम्ही एक व्यक्ती आहात, तुम्हाला काय वाटतं की हे जे प्रशासनाच्या माध्यमातून पालिका चालते त्याच्यातनं कामं करणं सोपं जातं की नगरसेवक किंवा हे सगळे लोक असतील तर त्या माध्यमातून कामं पटापटा होऊ शकतात? तुम्हाला काय वाटतं यात? ही सँक्शनची जी प्रक्रिया आहे ही प्रशासनाकडेच असते. बरोबर. मी सुद्धा महापौर म्हणून काम केलं आहे. तिथे फक्त जनरल बोर्डचे अधिकार आहेत, धोरणात्मक निर्णय जे आहेत ते त्याचे आहेत. बाकी सर्व अधिकार हे प्रशासनालाच म्हणजे असतात. ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये हे सगळे लोक करतात. पण नगरसेवक कशा करता लागत असतात हे तुम्हाला सांगतो की आज जसं आपण पाहतो की आज 2023 डिसेंबरला आपली मुदत संपली, म्हणजे 24 वर्ष नाही 25 वर्ष, म्हणजे 2 वर्षात समजा डिसेंबरमध्ये पूर्ण होतील. पण 2 वर्षामध्ये समजा आपल्याकडे प्रशासक म्हणून जर असली, पूर्वी एक अधिकारी होतो किंवा आता दुसरे, आता हे अधिकारी समजा वर्ष 1.5 वर्ष झालं असेल, तर ह्या सगळ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर लोकप्रतिनिधी जेव्हा असतात तर त्यांना लोकांच्या प्रश्नाची जाण असते, तो खालपर्यंत रोज जात असतो. करेक्ट. आज जरी जे नसले तरी लोकांना वाटतं घेच नगरसेवक आहे, आजही लोक त्यांनाच काम करतात. म्हणजे अगदी कोणाच्या घराच्या आवारामध्ये जर साप निघला, एखादं काही कुत्र्याचा प्रॉब्लेम असेल, एखादी कोणाची काही एमर्जन्सी हॉस्पिटलची झाली, हे सगळे नगरसेवकाला संपर्क करतात. बरोबर. त्यामुळे तो ज्याचं नाव आहे नगरसेवक, ते सेवकच म्हणून तो काम करत असतो. त्यामुळे ती लोक सुद्धा असणं गरजेचं आहे. पण ती असली तर लोकांना थोडं अजून तो तिथं तेवढ्या हक्काने जाऊ शकतो. आता त्याला तेवढा तो व्हॉइस नसतो. त्यामुळे तो तिथं पाहिजेच. प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामधला एक महत्वाचा दुवा म्हणजे नगरसेवक. त्यामुळे त्याची बॉडी आणि त्यावेळेस जो अस्तित्वात असतो तो तिथं तेवढ्या हक्काने जाऊ शकतो, त्यांना सांगू शकतो, गोष्टी करून घेऊ शकतो. अशी आहे. महानगरपालिकेची निवडणूक आपल्याकडे आता पुढच्या 2-4 महिन्यात होऊ घातली. कशी प्लॅनिंग चालू आहे तुमची आणि कसं बघताय तुम्ही येणाऱ्या महानगरपालिकेकडे? अजून कसं आहे, आता असं शेवटी निवडणुका कधी जाहीर होतील आज आपण सांगू शकत नाही. तर ते पहिल्या टप्प्यात असं बोललं जाते की नगरपालिकेच्या आचारसंहिता असं बोललं जाते, त्यावेळेस ते लागेल त्यावेळेस बोलू शकतो. पण अजून तसं काय फार प्लॅनिंग सुरू झालेलं नाही, कारण की आम्ही सातत्यानं 12 महिने 24 तास आम्ही सगळे लोक त्याच्यामध्ये असतो. बरोबर. काम करणारे लोक जे आज आमची सगळी काही टीम असतील, नगरसेवक असतील, सगळे त्यात असतात. त्यामुळे आज तर अशी काय असं आम्हाला म्हणजे वाटत नाही की आपल्याला काही तयारी करावी लागते. बरं. हे सगळे लोक जेवढे कार्यरत आहेत, रोज तिथेच आहेत, पब्लिकमध्ये आहेत, आणि जरी नसले तरी ते म्हणले नाही कुठल्या नागरिकाला की तुम्ही आम्हाला काम नका सांगू, आम्ही करू शकत नाही. त्यामुळे तेवढ्या अधिकारांचे लोक आज पण काम करतात, कारण सगळे अनुभवी लोक आहेत, हुशार लोक आहेत, ते करतात. सर्वसामान्य आता नगरमधल्या लोकांचं असं एक म्हणणं आहे, जनरल स्टेटमेंट आहे की आज नगरमध्ये सर्व पक्ष चालवणारी एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे आमदार साहेब. येणारी महानगरपालिकेची निवडणूक जी असेल ती पूर्णपणे एक हाती सत्ता तुमच्या पक्षाची असेल, महायुतीची असेल, की अजून काही वेगळं चित्र बघायला मिळेल? काय वाटतं तुम्हाला? तुमचं काय प्लॅनिंग आहे? जे बोलतात लोकांना मी काही सांगू शकत नाही कोणी काय बोलला, पण ते चुकीचं आहे. सगळ्या पक्षाचा माझा काही संबंध नाही. आमचा पक्ष संबंध राष्ट्रवादी पुरता येतो. सत्ता तर आमची महायुतीचीच आली पाहिजे असा प्रयत्न आमचा राहणार आहे. शहरात महायुतीच होणार आहे का वैयक्तिकरित्या तयारी करण्याची तुमची काही इच्छा आहे? बैठका झालेल्या नाहीत, पण शक्यतो आज आपण पाहतो की केंद्रामध्ये आज सगळं सरकार व्यवस्थित आहे, महाराष्ट्रामध्ये तेच सरकार आज काम करते, आणि जर हेच सरकार इथं असेल तर आज जे सगळं व्यवस्थित खालपर्यंत आलं पाहिजे, लोकांपर्यंत आज येतंय. आज एवढे रस्त्यांची कामं आलेले आहेत, अजून पूर्ण करायचे, त्याचं आपण युसी दिलं तर पुढचा निधी आपण मागू शकतो. युसी म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट. बरोबर. कारण आज एवढा मोठा निधी आल्यानंतर हे सगळं काम झालं की जे आज नगरला कधीच कोणाला पाहायला भेटलं नव्हतं एवढं काम, ते आज पाहायला मिळतंय. अजून व्हायचंय ते सगळं पूर्ण. आपण एक युसी दिला, तो हळूहळू ते आपल्यापर्यंत येईल, मग हे सगळं सोपास्कर होईल. त्यामुळे आज कुठेतरी हे सरकार सक्षमरित्या जसं राज्यात आहे तेच खाली असलं योग्य होईल असं वाटतं तुम्हाला? शहरासाठी जसं आमदार निवडले जातात तसं केंद्रातल्या ह्याच्यासाठी खासदारांची निवड केली जाते, ज्यांच्या
अंडर साधारण एक 6 ते 7 विधानसभा मतदारसंघ येतात. पण आता सध्याच्या खासदारांशी कसा तुमचा रॅपो आहे, किंवा त्यांच्याशी, किंवा त्यांचा काही या शहराच्या गोष्टींमध्ये काही इंटरफिअरन्स होतो का, किंवा ते काही मदत, किंवा तुमचं काही बोलणं, किंवा तुमचं काही? नाही, ते त्यांच्या पदी येत असतात, त्यांचं चालू असतं. वेगवेगळ्या पदी येत असतात, त्यांचं चालू असतं काम. पण त्या लेवलवरचं जर काही काम असेल तर नाही, हे आहेत ना, हे करतात, हे करतात. सातत्यानं तुम्ही विकासाबद्दल बोलताय, पहिल्या याच्यापासून तुमचा हा मुद्दा आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या या नगरच्या आमदाराची एक फायर ब्रँड युवा आमदार अशी संपूर्ण महाराष्ट्रात एक नवीन ओळख तयार झाली. ती अनेकांसाठी धक्का देणारी होती की अचानकपणे हे ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं आणि का झालं. तर या सगळ्या नवीन ओळखीची तुम्हाला आता हळूहळू सवय होती, ती ओळख आवडतीये का ती जाणीवपूर्वक निर्माण केली गेली? कसं असतं, ह्या दोन बाजू आहेत. जसं तुम्ही आता विकासाचा मुद्दा घेतला, विकास म्हणजे बरेच वर्ष लोक म्हणायचे काय असतो, तर आपण आज दाखवतोय ह्या विकास असतो, की आपण इतर शहराचे नावं घ्यायचो, तर आपण हे पाहतो. बरोबर, फार प्रचंड करायचं आहे. तुम्ही सांगताय की महापौर असल्यापासून मी विकास 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 सांगत, ही झाली मी सांगितल्यानंतर लोकांनी माझ्यावर टाकलेली झाली ही जबाबदारी. बरोबर. आणि दुसरं जे तुम्ही बोलताय ते माझं झालं कर्तव्य. म्हणजे ही तुमची एक खरं तर मूळ ओळख आहे अनेक वर्षांपासूनची. आहे अचानक नाहीये हे जे सगळं आहे, हे काय अचानक कुठली गोष्ट घडत नसते. ह्या सगळ्या गोष्टींमागं बऱ्याच वर्षापासूनचे वेगवेगळे प्रसंग हे अहिल्यानगरच्या बाबतीमध्ये विशेषतः आपल्या शहरामध्ये घडलेल्या अनेक घटना होत्या की ज्याचं तुम्ही जर माझ्याकडे आले, मला सांगितलं की अशाची घटना घडती, हा व्यक्ती असा सातत्याने करतोय, तरी सुद्धा आम्ही सांगा तुला की आता तुम्ही तसं करू नका, तुमची जर काही केलं तर मग ते उगाच समाजात तणाव निर्माण होईल, असं आम्ही सातत्याने सांगत गेलो. मग तुम्हालाही शांत करायचं, मग त्या व्यक्तीला आम्ही बोलवायचं, त्यांना सांगायचं की आता काय आता नको, आता उसको समजावा, फिर वापस उसको जरा उसको ठीक से समजावा. मग आम्ही समजावं. असं हे बऱ्याच कुटुंबांशी अनेक वेळेला प्रसंग घडले आणि आपला प्रयत्न असायचा की कुठंतरी हे प्रश्न वाढायला नको, समाजात तेढ निर्माण व्हायला नको, शहराचं वातावरण खराब व्हायला नको. पण हे काय झालं, हे कुठं थांबायला तयार नाही. आणि हे प्रकार एखाद्या लिमिट पर्यंत एखादा व्यक्ती सहन करू शकतो, पण हे सातत्याने जर होत असतील तर हे अन्याय आहे. आणि मग त्या कर्तव्याप्रमाणे आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये सुद्धा काम करावं लागतं. कारण ह्याच्या दोन्ही गोष्टी असतात, मग जबाबदारी पण येते आणि कर्तव्य पण येतं. मग याच्यामध्ये फार वेगवेगळी कारणं आहेत. जसं मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की नगरच्या अगदी जुन्या महानगरपालिकेच्या कार्यालयापासून तर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, पोलीस स्टेशनपर्यंत, ही सगळ्या गोष्टींमध्ये इथं हे सगळं यांच्यावर की आमच्याच जागा आहेत, आमच्याच जमिनी आहेत, या अशा प्रकारे चालू आहे. म्हणजे हे सगळं अनेक वर्ष भेडसावणार आहे. काही आता व्यक्तींचे नाव घेऊ शकत नाही, कौटुंबिक विषय असतात, खासगी विषय असतात, आपण त्या कुटुंबातल्या सदस्यांचे नाव घेऊ शकत नाही. म्हणजे आता या रिसेंटली या महिन्याभरामध्ये सुद्धा पोलीस स्टेशनला त्यांच्या केसेस दाखल झालेले आहेत. नाही, हे सगळे प्रश्न लोकांना पडण्याचं कारण असं होतं, या आधीच्या निवडणुकांमध्ये पण हे सगळं चालू होतं, याही निवडणुकीमध्ये हे झालं, पण या निवडणुकीनंतर अचानक जो स्टँड बदलला गेला, म्हणजे या सगळ्या गोष्टी कदाचित आधी पण होत्या, पण तुम्हाला असं झालं का की अरे यार इतक्या वेळा होऊन सुद्धा हे होत नाही, सो आता आपण याच्यावर काहीतरी आवाज उठवला पाहिजे? आम्ही ज्यावेळेला पाहतो की काही लोक, विशिष्ट लोक जे आहेत ते म्हणजे त्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या लोकांनी फार असं केलं नाही, म्हणजे जरी मतं नसले दिलेले, पण तो काय मताचा विषय नसतो, पण आपल्याला कुठंतरी सामाजिक भान देखील असलं पाहिजे. बरोबर, की कुठंतरी आपण एकट्याने सातत्याने जबाबदारी घेतलेली नाही की 10-10, 15-15 वर्ष सांभाळून घ्यायची. शेवटी ज्याने त्यांनी जबाबदारीने वागलं तर आपणही कुठली भूमिका घेणार नाही. पण ज्यावेळेला ते लोक एखाद्या विशिष्ट प्रकारे जर काही करत असतील तर आपल्याला सुद्धा भूमिका घेणं गरजेचं असतं. आणि ती आपण काय भूमिका कुठे घेतलेली नव्हती, आपण शहरापुरती घेतलेली होती. पण आज कुठंतरी एखाद्या बाहेरच्या लोकांना वाटतं की संग्राम जगताप आमच्या प्रश्नाकरता इथं आला पाहिजे, तर मग ती जरी इथलच्या लोकांना मी जबाबदार असलो, मतं दिलेले आहेत म्हणून, पण तिथं मला वाटतं की माझं कर्तव्य आहे, मी गेलो पाहिजे, आणि त्यामुळे मी जात आलेलो आहे. तेच, म्हणजे तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाताय, त्या तिथे ठासून या सगळ्या गोष्टी मांडता आहात. पण अशी कोणती एखादी तात्कालिक घटना घडली का की ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता नाही बास, आता ह्याच्याबद्दल आपण बोललंच पाहिजे किंवा काम केलंच पाहिजे? हे निवडणुकीच्या अगोदरच मी ठरवलेलं होतं. की अशा फार गोष्टी घडल्या निवडणुकीच्या अगोदरच, पण तरी सुद्धा आपण म्हटलं की निवडणुकीच्या मध्ये कुठंतरी आपल्याला असं काही वेगळ्या पद्धतीने कुठं सामोरे जायचं नाही, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीवरती नाही. पण अशी कोणती एखादी घटना होती का की ज्याचा तुम्हाला
खूपच राग आला किंवा तुम्हाला असं वाटलं अरे हे नाही, हे काहीतरी चुकतंय, आपण या गोष्टींच्या बद्दल बोललं पाहिजे? दीपावलीला मी जे सांगितलं, ओके. दीपावलीमध्ये मी जे सांगितलं दीपावलीच्या अगोदर, मी काय कुठल्या कोणाचं नाव घेतलं नाही, पण हिंदूंच्या बाबतीमध्ये मला वाटतं की हिंदू लोकांनी ते तारतम्य पाळलं पाहिजे. बर. त्याच्यामध्ये काही वर्ग असा आहे की तो सातत्याने 2022 पासून आपलं तरी आपण जाहीर बोलतो म्हणून आपलं दिसतं, पण एक विशिष्ट वर्ग जो आहे त्याच्यामध्ये आपण जिहादी म्हणू शकतो. हे जे लोक आहेत, हे लोक त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाऊन सांगतात. एक पॉम्पेट असतात, ते काय आपल्यासारखं सोशल मीडियावर नाही टाकत बसत. तिला सांगितलं तिथं त्यांच्याकडे असं असतं, आपल्या तरी ते कुणी लवकर आईवडा सुद्धा ऐकत नाही, हे दुर्दैव आहे. पण त्यांच्यामुळे तुम्हाला सांगतो की एकदा त्या लोकांनी, बाहेर गावचे लोक येतात, बाहेर देशातले लोक येतात आणि ते सांगतात, त्यांचं ते लोक ऐकतात. आणि ते ऐकतात आणि ते सांगतात की आपल्या लोकांकडून खरेदी करा. आणि असे पॉम्पलेट एक फार नाही देत, ते एका ठिकाणी धार्मिक स्थळामध्ये येऊन 5-5 देतात. आणि ते 5-5 देऊन ते कुठे सर्क्युलेट होत नाहीत, दिसत नाही. मग जेव्हा 2022 मध्ये जेव्हा मला पहिल्यांदा कळालं, कारण 2020-21 वर्ष कोविडचं वर्ष होतं, बरोबर, मग त्यावेळेस पण 22 मध्ये मला कळाल्यानंतर ते पॉम्पलेट माझ्यापर्यंत आलं. मी त्यांचे जे जबाबदार लोक आहेत त्यांच्यापर्यंत सांगितलं. ते म्हणले नाही नाही हमारे से हुआच नहीं, हमने ऐसा कियाच नहीं, हो हमारे तरफ से नहीं आता, ये किसने तुम्ही ये क्या जानबूझ के किया. मी म्हणलं भैया असे होऊ शकत नाहीत, हे जानबूझ के हो नाही सकता. मग 2000 पण आम देखते किसने किया काय, पण त्याच्यावर परत ते लोक काय आपल्याला सांगत नाही की आम्ही याच्यात काय केलं काय नाही केलं. मी तुम्ही वातावरण खराब नका करू. पण ते इथलचं नव्हतं, हे ऑल ओव्हर इंडिया चालतं, बाहेरचं नाही सांगू शकत मी. मग 2023 मध्ये परत झालं, ईदच्या दरम्यान परत सांगितलं. मग हे ज्यावेळेला 2024 मध्ये सुद्धा आमदार इलेक्शन झालं, मला प्रचंड तुम्हाला सांगतो की असं स्वतःच वाटायला लागलं की याच्यावर आपण आधीच बोलायला पाहिजे होतं. ओके. पण म्हटलं आज याच्यावर बोललो तो लोकांना वाटत इलेक्शन आलं, मग हे काहीतरी नवीन मुद्दा काढायला लागला. म्हणून मला त्या गोष्टीने इलेक्शन डायव्हर्ट करायचं. इलेक्शन आपलं जे अजेंडा आहे, जसं तुम्ही मला आतापर्यंत 20 वेळा विचारलं विकासावरती, मग मी त्या गोष्टीवर ठाम होतो, त्याच पद्धतीने मी मतं मागितलेलं आहे. ओके. तेच तुम्ही आज इथून पुढे तुमचा विकास राहणार आहे. पण मी जसं 2 भाग सांगितले, कर्तव्य आणि जबाबदारी, हे दोन्ही गोष्टी आपल्याला पार पाडावंच लागणार आहेत. त्याला काही पर्याय नाही, पाडावंच लागतील ना. शेवटी आपण त्या क्षेत्रात आहेत, मला पाडाव्याच लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जो भगवा ध्वज निर्माण केला, ते स्वतःसाठी नव्हता केला, ते स्वराज्य निर्माण करायचं होतं, हा देश घडवायचा होता, त्यांनी घडवला. बरोबर. त्यांच्या मा जिजाऊ साहेब जर असे म्हटले असते की आपल्याला काय करायचं, तर हे घडलं नसतं. आपण सुद्धा वेगळ्या फोरमवरती चर्चा करत बसलो असतो कुठेतरी. हे असं करून चालणार नाही, आपल्याला त्या दोन्ही बाबी या पुढे घेऊन जावंच लागणार आहे. पण काय होतं की या सगळ्या दरम्यान अचानक मग एक असा सूर येतो की आपल्या शहराची इतकी चांगली संस्कृती होती, मग त्याला कुठेतरी यांनी छेद दिला जातोय, किंवा आपल्या शहरात अनेक वर्षांपासून एक सर्व धर्म समभावाचं वातावरण होतं, ते या निमित्तानं बिघडतंय वगैरे असं एक बोललं जातंय. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझं मत असं आहे की आपण कुठलंच कोणालाच आपण असं नाकारत नाही. बरोबर. जे आपल्या बरोबर असतील त्यांनी प्रामाणिकपणानं आपल्या देशाची भावना, त्यांनी आपलं म्हणणं जसं आपण सगळे राष्ट्रगीत म्हणतो तसे म्हणावेत, त्यांनी आपल्याबरोबर राहावं, संविधान मानावं, त्यांनी आपल्या गुण्यागोविंदाने आपल्याबरोबर राहावं, आपल्याला काही अडचण नाही ना. हे मी पहिल्यापासून सांगतो. जेव्हा मी भूमिका घेतल्याच्या जेव्हा आवाज उठवला काही लोकांनी, पण आम्ही कोणाच्या विरोधात नाहीत ना. जे आपली संस्कृती, भारताची जी संस्कृती, त्याप्रमाणे त्यांनी वागावं. त्यांनी विनाकारण दुसऱ्या कोणती फिलिस्तीनची संस्कृती आणली तर मला चालणार नाही, मी त्याच्या विरोधात आवाज उठवल. म्हणजे भारत काय फिलिस्तीन किंवा पाकिस्तान नाही करायचं आपल्याला. म्हणजे तुमचा लढा हा कुठल्या तरी, मला तुम्ही एक सांगा सर, तुम्ही आता मला प्रश्न विचारता, माझा त्याच लोकांना प्रश्न आहे की आपल्या इथं भारत भूमीमध्ये इथं ज्यावेळेस ईदगाह मैदानावर ईद होती, त्याची FIR दाखवली, पोलीस फिरती, तिथे फिलिस्तीनचा झेंडा फडकवायचं काय कारण आहे? कोण फिलिस्तीन? याला माहिती कोणता फिलिस्तीन आहे, हा कशाकडे झेंडा इथे फडकवतो? तू भारताचा फडको ना, भारतीय नागरिक आहे ना, आम्ही इथं ईद मनवली, तू भारताचा झेंडा फडको. ते न करता दुसरं काहीतरी केलं, दुसरा फिलिस्तीन झेंडा फडकवतात. तिथं भारतात जेव्हा भारत देश हारतो क्रिकेट मॅच, हे फटाकडे वाजवतात, ते पोलीस स्टेशनला FIR आहेत, तेव्हा हे लोक का बोलत नाहीत? मग FIR आहेत. मी संग्राम जगताप नाही बोलत, संग्राम जगताप जरी आज 2025 मध्ये बोलत असला, हे केस 2023 मधले आहे. फिलिस्तीनच्या झेंड्याची 2024 मध्ये केस आहे, ईदच्या दिवशीची. बरोबर. ते पेपरला त्यावेळेस जर मी बोललो असतो तर तुमच्यासारखे लोक काही हे जे तुम्ही जे प्रश्न करताय, तुम्ही ज्या लोकांचा मला प्रश्न विचारलाय, हे लोकच म्हणले असते आता हे राजकारणासाठी आता निवडणूक आली जवळ विधानसभेची, हा नवीन मुद्दा काहीतरी काढतो. मला मुद्दा करायचा नव्हता. ओके. हे जे लोक आहेत त्याला विचारलं पाहिजे ना. आज ज्या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये इथं घटना घडतात,
FIR पोलीस स्टेशन दाखल आहेत ना, काय संग्राम जगतापनी केलेत काय? महिला कोण जाऊन पोलीस स्टेशनला? कारण चांगल्या कुटुंबातल्या महिला आहेत, एज्युकेटेड महिला आहेत, त्या काय माझ्या सांगून करणार का केसेस? आणि 2025 मधल्या 4-2 असतील, ह्याच्या अगोदरच्या शेकडो आहे. पण या सगळ्यामुळे दरम्यानच्या काळात तुम्ही आज ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाची एक वेगळी वैचारिक भूमिका आहे आणि बैठक आहे. त्यावरनं अर्थातच तुम्हाला पण काही वेळेला त्याचा त्रास झाला किंवा तुमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत अजितदादा पवार, यांच्याकडनं तुम्हाला बोलावणं आलं वगैरे, अशा वेगवेगळ्या बातम्या आल्या. या सगळ्या तुमच्या गोष्टींचा परिणाम आपल्याला जो शहराच्या विकासासाठी निधी मिळतोय किंवा शहराच्या विकासाचं एक विजन डॉक्युमेंट तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्याच्यावर काही परिणाम होईल का, अशी एक भीती सर्वसामान्यांना आहे. असं काही नसतं. शेवटी जी भूमिका आहे ही आपलं जबाबदारी आहे की त्यांना समजून सांगणे. इथं काय घडतंय म्हणजे मी काय करतो अशातला भाग नाही. ते पोलीस स्टेशनला दाखल होतं आणि ते काय आजच होतंय असं नाही. जसं मी सांगितलं, हे पूर्वीपासून होतंय. शेवटी त्यांना या गोष्टी या लोकांनी जाऊन सांगितल्या पाहिजेत ना. म्हणजे ही सत्यता तुम्ही त्यांच्या समोर मांडलीत आता मध्यंतरी? मांडावंच लागती. अगोदरच मांडलेली, पूर्वी त्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा मांडलेली. ओके. हो, त्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात आपल्याला. आणि बघा, मी सांगण्यापेक्षा इथं पोलीस रेकॉर्डला आहेत ना. हो, आता हे पॉम्पलेट सांगतो, हे रेकॉर्डला असतं सगळं. त्यामुळे त्यांनाही आता हे पटलंय आणि ते पण आता तुमच्या या भूमिका म्हणण्यापेक्षा शेवटी आपण त्या विचारधारेमध्ये आहोत, पण ते विचारधारेच्या बाहेर आपलं काम नाही ना. भारताची जे लोक प्रामाणिक नाही, जे भारत हरल्या फटाकडे वाचवतात, ते देशातले नागरिक का? बरोबर. ते शिवशाहू फुले आंबेडकरांना मानतात काय? याचा अर्थ ते आपल्याशी संबंधितच नाहीये. अहो, ते लोक भारत हरल्या कोणी फटाकडे वाजवलं आणि फिर्यादी कोण आहे? मुस्लिम समाजाची व्यक्ती फिर्यादी. हो, ठीक आहे. आपला एखादा दुसरा समाजाचा फिर्यादी नाही ना. बरोबर. हे पोलीस रेकॉर्डवरती. आणि ही केस 2025 मधली नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा शहर विकासावर काही परिणाम होणार नाही. शहराचा काय संबंध? शहरात संग्राम जगताप जरी आमदार असला, इथं लाखो नागरिक राहतात. ओके. हे काय मला काही मिळत नाहीये. हे शहराला, सगळ्या लोकांना आज जे काही वैभव मिळतंय, हे आपल्या शहराची एक वेगळी. आता जसं नाव चांगलं झालंय आपल्या शहराचं, अहिल्यानगर. आज या शहरामध्ये असे काही रस्ते पूर्ण होत आहेत जे रस्ते 90 वर्षात झाले नव्हते. म्हणजे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे अगदी आमच्या परिसरातली पण काही मंडळी आहेत, त्यांनी असं सांगितलं की हा रस्ता 90 वर्षांनी झाला. तर इतकी चांगली प्रतिमा आज आपल्या, आणि येणाऱ्या काळात ही वाढेल असं तुमचं म्हणणं आहे. कोणत्याही शहराचं जो मध्यभाग किंवा बाजारपेठ असते ती त्या शहराचं हृदय किंवा आत्मा मानली जाते. आपल्या शहराची फार वर्षांपासून एक व्यापारी शहर म्हणून ओळख आहे आणि आपल्या शहराचा कापड बाजार हा महाराष्ट्रात नावाजलेला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून तिथे असणारे अतिक्रमणं किंवा पार्किंगची नसलेली सुविधा, अगदी सार्वजनिक शौचालयांची कमतरता, या सगळ्यामुळे त्या बाजारपेठेचा श्वास गुदमरलाय. याबद्दल तुमची काय योजना असेल किंवा तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल? शेवटी तिथं आपल्याला या सगळ्या सुविधा निर्माण कराव्या लागतील. आता मध्यंतरी आम्ही जे काही निधी आणलेला आहे याच्यामधनं आम्ही प्रमुख जी बाजारपेठ आहे याच्यामधला आता एक बऱ्यापैकी रोड, म्हणजे माणिक चौकचा वगैरे परिसर आता कॉन्क्रीट झालेला आहे. म्हणून आता जो सर्जेपुरापासून आता रोडचं काम सुरू झालेलं आहे. बरोबर. आम्ही पाहू तिथं की 15 दिवसात काम करता येतंय का, लोकांशी चर्चा करू बाजारपेठेतल्या. 15 दिवसामध्ये डे नाईट काम करून आपल्याला ते कसं करता येईल, तेव्हा आमचा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जो सांगितली पार्किंग समस्या, तिथं आता जे पार्किंगचे झोन तयार झालेले आहेत, आता कलेक्टर असतील, SP साहेब असतील किंवा आयुक्त साहेब असतील, कलेक्टर्स, या तिघा अधिकाऱ्यांनी मिळून जे कमिटी असते त्यांनी ते सगळं पार्किंगचं, नो पार्किंगचं एरिया जाहीर केलेला आहे. ओके. आणि त्या कमिटीने ते गाड्या उचलण्याकरता जे कुठं नॉन पार्किंग झोन मध्ये लावलं, आता ती यंत्रणा कार्यरत व्हायला वेळ लागेल फुल फ्लेज कार्यरत व्हायला. बरोबर. पण आपला प्रयत्न असा आहे की जे सराफ बाजार आणि इकडे कापड बाजारच्या मध्ये जे काही गंज बाजार होता, पूर्वी मार्केट होतं, भाजी मार्केट, आता तिथं फार तुरळक भाजीवाले आहेत, पण तिथे एक बिल्डिंग उभा केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईडला, म्हणजे इकडच्या फेजला पाहिलं तर मोची गल्लीचा परिसर येतो. बरोबर. आणि तिकडच्या फेजला जर पाहिलं तर तो सराफ बाजाराचा एंट्री येते. मग दाळ मंडई, आडते बाजार प्रस्ताव सुद्धा मनुष्य तिथं पार्किंग होऊ शकतो, टॉयलेटला सुद्धा येऊ शकतो. बरोबर. आणि इकडचा मग आला तर कापड बाजाराचा संपूर्ण भाग तिथं पार्किंगला सुद्धा येऊ शकतो आणि बाथरूम, टॉयलेटला सुद्धा येऊ शकतो. ओके. आणि ती बिल्डिंग 2-3 फ्लोअर किमान पार्किंगला गेली पाहिजे. त्याच्यातनं 4 व्हीलर सुद्धा जाईल, 2 व्हीलर सुद्धा जातील. अशा प्रकारे तिथे पे अँड पार्कची व्यवस्था करायची. ओके. आणि ते टॉयलेट सुद्धा तशा प्रकारे करायचे जेणेकरून ते मेंटेन होतील. म्हणजे पुण्याच्या तुळशीबागेच्या मंडईच्या परिसरामध्ये तसं बनवलं, तसा एक प्रयत्न आहे. तो आमचा प्रयत्न अजून सुरू आहे त्याच्यामध्ये काम करण्याकरता. आणि अजून एक खूप मोठी समस्या आहे बाजारामध्ये आज आपल्या, ती म्हणजे अतिक्रमणांची. मध्यंतरी त्याच्यावर बरंच मोठं आंदोलनही झालं, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये गोष्टी झाल्या, पण तो प्रश्न काही केल्या मार्गीच लागत नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा
तिथे येणाऱ्या लोकांचा ओघ थोडासा कमी होतो आणि तो पण एक मोठा परिणाम आपल्या बाजारपेठेवर झालाय असं तिथले अनेकांना वाटतं. जी काही मंडळी अशी आहेत की अशी पब्लिकमध्ये येतात, सांगतात की काढा काढा, आणि नंतर त्या गाडीवरनं सांगतात की आमच्या दुकानासमोर लावा. बरं, असे काही भाग आहेत, पण हरकत नाही, त्याच्यावरती काम करू आणि ते संपूर्ण अतिक्रमण मुक्त बाजारपेठ करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्यामध्ये यश येईल असं वाटतंय. हा, कारण तुम्ही आता हे जे नवीन बदल तिथे करायचे म्हणताय त्याच्यात त्यात करतोय आम्ही, नव्यानं रिन्युएशन होण्याची गरज आहे. हो, करणार. आता परत आपण आपल्या महानगरपालिकेकडे येऊयात. महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार आहेत आपल्याला माहिती नाहीये, पण अनेक मंडळी आता तयारीला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये युवकांचं प्रमाण आपल्याला थोडं मोठं दिसतं. त्यांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे राजकारणात यावं तरुणांनी की कसं करावं, आणि तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? तर मला असं बऱ्याच वेळा जाणवलं की हे लोक जे येत आहेत ते करिअर म्हणून येत आहेत. बरं, तर ते करिअर नसावं. की सेवाभावी जर त्याला काम करायचं असेल, ते पूर्ण वेळ देणार असेल, तर त्यानेच या भानगडीमध्ये पडणं गरजेचं आहे. बरं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुम्हाला पूर्ण वेळ काम करावं लागतं. आज आम्ही निवडणूक जरी झाली तरी आम्ही सेकंड डे सकाळी आम्ही 8-8:30ला घराच्या बाहेर आवरून ऑफिसला होतो. तसं दरवेळेस राहतो. माझा तरी 2019च्या लोकसभेला पराभव झालेला होता. पराभव झाला, निकाल लागल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा मी सकाळी 8-8:30ला मी ऑफिसला होतो. आणि तसं ते रुटीन ठेवावं लागतं. आणि रात्री जोपर्यंत चालेल उशिरापर्यंत तोपर्यंत आपलं दिनचर्या ठेवावं लागतं आणि पूर्ण वेळ जातो. की आता युवक आहेत तर ते करिअर म्हणून पाहतात, तर ते करिअर म्हणून पाहत असतील तर या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारची संधी लोक देणार नाहीत. येणाऱ्या या निवडणुकांच्या दरम्यान कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकांना सामोरं जाणार आहात? ह्या निवडणुकाला जे सामोरं जायचं, आपल्याला विकास म्हणून निवडणुकीच्या मुद्द्याला सामोरं जायचं. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये जे मी जे सांगितलं की लोक ही पूर्ण वेळ देणारे लोक त्याच्यामध्ये पाहिजेत. आणि तसेच लोक आम्ही याच्यामध्ये निवडतो की तो वेळ देऊ शकतो. म्हणून इलेक्शन ज्याला करायचंय तर तो म्हणजे आता शेवटी तोंडावर गेला तर कोण लोक नाही म्हणत नसतात. तुम्ही उद्या माझ्यावर इलेक्शन लढणार म्हणले, तुम्ही जर लोकांकडे गेले तुम्हाला तोंडावर कोण नाही म्हणणार. खूप चांगलं आहे, खूप छान आहे, करा, प्रयत्न करा, आम्ही आहे तुमच्या बरोबर, असंच म्हणणार. बरोबर, सगळ्यांना तसंच म्हणतात. शहराच्या या निवडणुकीच्या दरम्यान जिरवाजिरवीचं राजकारण आपल्याकडे होण्याची शक्यता बोलली जाते. म्हणजे यांनी मदत केली मग त्यांना मतं द्यायची, किंवा यांनी केली नाही त्यांना आता पाडायचं, असे बऱ्याच गोष्टी होत आहेत. याचा काही परिणाम होईल? मग ते आज नाही ना, आता हे जसं लोकशाही आलेली अस्तित्वात तसं चालतच नाही. पण याच्यामध्ये खास करून आज तुमचे जे 2 प्रमुख पक्ष आहेत महायुतीतले, म्हणजे राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट जो आहे, या सगळ्यांच्या याच्यामध्ये जर व्यवस्थित सगळं जुळून आलं तरी सुद्धा असं काही होण्याची शक्यता तुम्हाला वाटते? नाही, आज नाही सांगू शकत. कोण उमेदवार कुठून कोणत्या पक्षाने आज आपण सांगू शकत नाही. पण शक्यता नाकारता येत नाही. कसं असतं शेवटी, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते काय आज नाही चालत आलेलं, इथं नाही चालत. म्हणजे हे होणार, लोकशाही अस्तित्वात आलेली आहे तसं त्यापासून आजपर्यंत आलेलं आहे, ते चालूच राहणार. थोडंसं आता तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे येतो. आता गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये 2 मोठे धक्के तुम्हाला बसले. एक म्हणजे कुठल्याही मुलासाठी वडिलांचं छत्र हरपणं ही एक फार अवघड गोष्ट असते. जे तुमचे राजकीय गुरु होते किंवा ज्यांच्याकडे पाहून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात किंवा त्यांना पाहून फॉलो करत सुरुवातीला तुम्ही हे काम करायला सुरुवात केलीत, असे अरुण काका जगताप, आणि नंतर ज्यांनी तुम्हाला राजकीय क्षेत्रात एक मार्गदर्शकाची भूमिका निभावली असे शिवाजीराव कर्डिले, या दोघांचंही निधन झालं. हा धक्का तुमच्यासाठी वैयक्तिक पातळीवर किती मोठा होता आणि याचा राजकीय दृष्ट्या तुम्हाला किती मोठा तोटा झाला असं तुम्हाला वाटतं? कसं असतं, शेवटी जो व्यक्ती जन्माला येतो त्याला कधी ना कधी जायचंच आहे. पण ज्यावेळेला तो अकाली एखादा व्यक्ती जातो अचानक, एक्झॅक्टली, तो प्रचंड राजकारणाचं काय, शेवटी राजकारण काय कोणी कायमस्वरूपी घेऊन आलेलं नाही. बरोबर. पण जे कुटुंबातले एक मोठी माणसं असतात, कुठल्या कुटुंबाला असू द्या, ती असणंही फार मोठं त्या कुटुंबाकरता एक फार म्हणजे एक फार मोठा मानसिक आधार असतो. बरोबर. आणि तो आधार आज हरपला आहे हे माझ्याकरता एक फार मोठा म्हणजे एक फार मोठं दुःख आहे. आणि ते जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते कधी न भरून निघणार आहे. बरोबर. म्हणजे आपण बाहेर काही दाखवत नसलो किंवा आपण जसं 13वा-14वा झाल्यानंतर उदक शांती झाली 14व्या दिवशी आपल्याला ते आपल्या कामाला सुरू झालं, पण तरी सुद्धा आपल्याला ते बाहेर जरी बोलता आलं नाही, दाखवता आलं नाही, कोणाला काही म्हणता नाही आलं, पण ते दिवसभरामध्ये म्हणजे त्या गोष्टी म्हणजे 5च महिन्यामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत. हो, वडील सुद्धा आणि सासरे सुद्धा. बरोबर. आणि ते दोन्ही तितक्याच योग्य रीतीने, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक राजकीय क्षेत्रामध्ये एक वैयक्तिक जीवनामध्ये हे दोन्ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे एक पैलू असतात. आणि हे ज्या वेळेला आपल्या करता एक मार्गदर्शन असतं, जसं मी सांगितलं, वडील आम्हाला काही गोष्टी म्हणजे आजही शेवटच्या क्षणापर्यंत काही गोष्टी चुकल्या तर ते बोलत होते. वडील म्हणून
त्यांचा तो अधिकार आहे, आपल्याकरता ते मार्गदर्शन होतं. बरोबर. आणि सासरे सुद्धा त्याच रूपाने होते. हा कुटुंबाचा विषय असतो, बरोबर. स्वतःच्या करता एक तो वैयक्तिक आयुष्यातला विषय असतो. त्यामुळं हा त्याला एक फार म्हणजे आता त्याला मी शब्दात व्यक्त नाही करू शकत, ती भावना शब्दात व्यक्त करू नाही शकत. या दोन्ही व्यक्तिमत्वांमधला असा कोणता एक एक गुण आहे जो तुम्हाला असं वाटतं की आपण आत्मसात करायला हवा? तर तो एक वडिलांचा गुण असेल की माणसं चांगली जोडणं, बिगर राजकीय लोकांशी त्यांचे जास्त संबंध जास्त होते. बरोबर. आणि सासऱ्यांचं जर पाहिलं तर राजकारणामध्ये कशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे, कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे, लोकांची म्हणजे लोक कल्याणाची कामं असतील, लोक जोडणं असन, राजकीय लोक जोडणं असन, किंवा कुठल्या प्रकारे कसा निर्णय घ्यायचा, काय करायचं, याला राजकीय भूमिका म्हणतो. तर त्या भूमिका हे अनेक वेळेला त्यांनी समजून सांगण्याचं काम केलं. ह्या आता अशा अशा काळात अशा प्रकारच्या भूमिकेने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काकांनी एक ह्युमन स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवली, तर कर्डिले साहेबांनी तुम्हाला एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी शिकवत या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. संग्राम जगताप यांना येणाऱ्या काळात लोकांनी फायर ब्रँड नेतृत्व की एक विकासात्मक दृष्टिकोन असणारं फायर ब्रँड नेतृत्व म्हणून ओळखावं. जिथं जिथं काही असं होईल, लोकांना वाटत असं संग्राम जगताप इथं आला पाहिजे, तर मला जसं मी तुम्हाला सांगितलं ते कर्तव्य म्हणून मला जावं लागेल. आणि दुसरं जी गोष्ट आहे, इथं जी आहे स्थानिक पातळीवर, तर ते मला मतं दिलेले, तर माझी जबाबदारी झाली ती, मी त्यांना बांधलेलो आहे. ओके. एकदम मला मत दिलं म्हणजे मी बांधल्या गेलेलो आहे. हां, मला ते करणंच आहे. म्हणजे थोडक्यात पुढच्या 15-20 वर्षांचा कम्प्लीट सक्सेस रोडमॅप तुमच्याकडे तयार आहे. काय ते लोकांच्या हातात, ते माझ्या काय हातात. मी काय, माझं काम आहे करणं. बटन दाबलं, मतं दिले, निवडून आणलं, गुलाल पाडला, म्हणजे माझी जबाबदारी झाली. पण दुसरा जो मुद्दा तुम्ही सांगता, उद्या जर कुठल्या ठिकाणी लोकांना वाटेल की संग्राम आला पाहिजे, यांनी आमच्या करता इथं थांबलं पाहिजे, तर मला जावं लागेल. आणि या भूमीवरचा तो संग्राम पूर्णत्वास केला पाहिजे, तर तुम्ही तिथे जाणार. थोडक्यात संविधान पाळा. मला संविधान पाळलंच पाहिजे. बाबासाहेबांनी घटना दिली आहे, त्या घटनेप्रमाणे वागलंच पाहिजे. तर काय दुसऱ्या देशाचा झेंडा पडवायचं काय कारण आहे? भारताची संस्कृती पाळा, संविधान हे संस्कृती बिघडत जे असेल त्याला आपण योग्यरीत्या कायदेशीर मार्गे आपण त्याला कारवाई केलीच पाहिजे त्याच्यावरती. येस, नक्कीच. आम्ही काय कुठला कायदा हातात घ्यायचं काम करत नाही. आम्ही लोकशाहीने कायदेशीर प्रक्रियाच आम्ही पोलीस प्रशासन असेल त्यांनाच विनंती करतो की आमका व्यक्ती याचाच योग्य ते तपास करून तुम्ही त्याच्याला न्याय देण्याचं काम करावं पोलिसांनी. गेल्या काही दिवसांपासून एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे मतदार याद्यांमध्ये असणारे घोळ किंवा दुबार नावं किंवा एकाच कुटुंबातली खूप सारी नावं. असा तुम्हाला अनुभव आलाय का, किंवा तुम्ही असे घोळ काही पाहिलेत का? तुम्ही 2-3 आता बऱ्याच इलेक्शन्स तुम्ही पाहताय, जवळून लढलेला पण आहात. तुमचं काय मत आहे या सगळ्याबद्दल? एक विशिष्ट समाज आहे, त्यांच्या मते आहेत, कारण नाव तेच असतं, वडिलांचं नाव तेच असते, आडनाव स्वच्छ असतं. आपण त्याला विचारलं तर म्हणतो नाही, हमारा वो खालू का लड़का है, उसका चाचा का लड़का है, वो अमुक उधर रहता, मी तिथं नाव कसं काय आलं न, वो इधर पहिले इधर रहता था. बर, असं असतं. त्यामुळे ते झालंच पाहिजे, उलटापालटी झाली पाहिजे एकदाची, काय असेल ते सोक्ष मोक्ष एकदा लागला पाहिजे. तुमचे मनापासून आभार. तुम्ही खूप मनमोकळ्या गप्पा आज आमच्याशी मारल्यात, वेगवेगळ्या विषयांवर तुमचे मतं तुम्ही खुलेपणानं व्यक्त केलीत. अनेक प्रश्न जे लोकांच्याही मनात होते ते आम्ही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्याची विस्तृत उत्तरं दिलीत. त्याबद्दल आमच्या सगळ्या हॅट्सऑफच्या टीमकडून तुमचे मनापासून आभार. आणि हे शहर नक्कीच तुमच्या नेतृत्वात एका नव्या उंचीवर जाईल, हा जो विश्वास तुम्ही या निमित्तानं व्यक्त केलात, त्यालाही आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आणि नगरकरांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते आमदार संग्राम भैया जगताप. सगळ्या विषयावर त्यांनी मांडलेली आपली मतं ही कुठल्या विचारातून तयार झालेली आहेत याचं एक विस्तृत विवेचन त्यांनी आपल्यासमोर आज मांडलं. येणाऱ्या काळात मला हे शहर एखाद्या मेट्रो सिटीसारखं दिसलं पाहिजे, अशीही त्यांची भावना आपल्याला या निमित्तानं कळली. पाहूयात की येणाऱ्या काळातलं त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत का नाही.